शुभं करोति। मी म्हटलं होतं ना तेच खरंय, हिला साध्या डॉक्टरची नाही सायकियाट्रिस्टची गरज आहे। हिमया, सायकियाट्रिस्ट तरी चांगला शोधा, असा खोटारडा नको। आता कळतंय मला, कॅन्सर नव्हताच, ते पावसात उभं राहून तोल जाणं, चक्कर येणं खोटं होतं, खोटं। मला बेअब्रू करण्यासाठी केलेलं नाटक होतं ते। आई अगं काय बोलतेस तू? बरोबरच बोलते मी। इन्स्पेक्टरने माझा पाण उतारा केला, अण्णांनी माझा अपमान केला, सगळ्या घरासमोर माझी नाचक्की झाली, आणि तेव्हाही वाटलं नाही या मुलीला काही बोलावंच। मस्त माझ्या बघत उभी राहिली, आणि मी मात्र पश्चातापाच्या आगीत वणवण भटकत, या देवळात जा, त्या देवळात जा, इकडे नाक घाल, तिकडे नाक घाल, त्या भटा ब्राह्मणांसोबत प्रार्थना कर। कशासाठी? तर मी न केलेल्या चुकीसाठी। तू हे का करतेस किमया? काय रे गिरीश, हाक मारलीस का? हा रुमाल धुवायला टाक, खूप मैला आहे हा। या खोट्या गोळ्या, मग ह्या गोळ्या कसल्या? बोल किमया, किमया बोल प्लीज। माझ्यावर विश्वास ठेवशील? किमया, अगं शशांक तुझ्यावर अविश्वास दाखवेल असं तुला वाटलंच कसं? तुझ्या मनात जे काय आहे ना ते स्पष्टपणे बोल। मी जातेच आहे, तसंही मला एक फार अर्जंट फोन करायचंय। प्राचिता, या खऱ्या गोळ्या मला मिळत नव्हत्या, फसवण्यासाठी मी ह्याच वापरणार होते, पण त्या आत्ता मिळाल्या। त्याआधीच नाटक संपलं। मला अजूनही शंका येते किमया, खरं सांग प्लीज। शशू, पास कर ना आता हा विषय। अगं पण हॅलो, नाही, मी येते लगेच। किमया, कोणाचा फोन होता? किमया कुठे निघाल? किमया, किमया, हॅलो बाबा। अरे शशांक, अरे घरचा फोन उचलत का नाहीये कोणी? मी कधीपासून फोन करतोय लँडलाईन वरती। तुम्ही माझ्या आधी किमयाला फोन केला होतात का? नाही, तिच्याशीही बोलायची इच्छा नाहीये माझी। मी तिला कशाला करू फोन? पण तू असं काय विचारतोय? नाही, काही नाही बाबा, तिला आता कोणाचा तरी फोन आला होता आणि ती अचानक घराबाहेर निघून गेली, म्हणून। त्याला मी काय करू? तिला जायचं असेल कुठे तर जाऊ दे। स्वाती ओळखत नाही मला बाप म्हणून, कधी पाहिलंच नाही का तिने आपल्या बापाला? माझा लळा लागला तर या भीतीने सीमाने कधी भेटूच दिलं नाही आम्हाला। आयुष्यभर एकटा पाडलं मला, आणि आता स्वतः एकटी पडल्यावर आधार मागते। काका, जा तुम्ही अमेरिकेला, काकू आजारी आहेत, त्यांना तुमची गरज आहे। हो, पण तुलाही गरज आहे माझी, पण त्यांच्यापेक्षा कमी। माझी प्रश्नपत्रिका सोडवून झाली आहेत, नाहीतर काकूंना घेऊन या ना इंडियात, आता येतील त्या। कुणी शिकवलं तुला हे शहाणपण? कॅन्सरने। शुभं